एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अरे हो ना, ते नीट असं निघतच नाही. हे संपे, सेलो टेप नीट लावा बर का, नाही तर तिकडनं खालच्या बाजूनी मुंगे वगैरे जातील आतमध्ये. अगो बाई, म्हणजे विमानात सुद्धा मुंगे असतात का काय? हो ना आजी, त्यांना विजा पासपोर्ट असं काही लागतच नाही. अगं अगं गंमत करतेस का आजीची? नाही आजी, विमानात काही मुंग्या वगैरे जात नाही, पण सामान एअरपोर्टवर पोहोचवल्यावर ना ते कार्गोत ठेवतात, तिथे मुंग्या असू शकतात. अगं कार्गो म्हणजे ना एक गोडाऊन असतं, म्हणजे विमानात न जाणारी पार्सल्स असतात ना, ती तिथे ठेवतात. बरे मुलींनो, त्या बॉक्स मध्ये कसले लाडू आहेत त्याच्यावर चिठ्ठी चिकटवायची राहिली आहे. हो बाबा, मी लिहिते. स्वानंदी, या बॉक्स मध्ये रव्याचे लाडू आहेत ना? हो, रव्याचे आहेत आणि 50 किलो आहेत. बरं चला, हे बॉक्स झालेले आहेत, बाजूला ठेवा. चला. नाही पण कमाल आहे अनिताजी, एवढी मोठी ऑर्डर मोठ्या जिद्दीने पूर्ण केली तिने. आणि आता डॉलर्स मध्ये पैसे मिळणार आहेत ना. कळतंय हा तू कोणाला बोलतेस ते? मला माहितीये मुद्दाम चिडवतेस, कारण मी पाठवण्याआधी डॉलर्स येणार आहेत ना घरात म्हणून. ए बाई, तुझे डॉलर नको पाठवूस हा आमच्याकडे, राहू दे तुझ्याकडेच. नाही, शॉपिंगला लागतील ना. कसलं शॉपिंग? माझं तर सगळंच बोंबललंय. इथे या आल्या. काय चाललंय बाबा? आता आय लव्ह डॉलर मध्ये पेमेंट मिळालं ना की मला चांदीचे एथनिक दागिने घ्यायचे ना, या दोघींच्या लग्नात घालण्यासाठी. ए, तुझं एथनिक का फेथनिक राहू दे, आधी त्या दोघींसाठी पाणी घेऊन ये. पण थांब, मी देते. हे चाललं होतं तुला पैसे मिळाल्यानंतर काय काय खरेदी करायची याची आधी सांगत होती ती. मी एकटी नाहीये काही बाबा, मग जुईलीने तर लिहून ठेवली आहे यादी. हे चाललं होतं का तुमचं? काकू, मला पण देशील थोडेसे पैसे? मला ना आपल्या नवीन घरासाठी पडद्याचं कापड घ्यायचं, मी स्वतः पडदे शिवणार आहे. सगळं करूया, पण त्याआधी मला आईंसाठी मोत्याचा सेट घ्यायचा आहे, तो घेणार मी. आता मला कशाला हवाय मोत्यांचं सेट? आई, माझ्या चांगलं लक्षात आहे, तुम्हाला पांढऱ्या रंगाची चंदेरी आणि त्यावर घालायला मोत्याचा सर हवा होता ना. आपण तो सगळ्यात आधी घेऊया. आणि हो, मुलींसाठी बांगड्या करायच्या राहिल्यात ना, त्या करून टाकू आता. ए बाई, तुला काय अमेरिकन बँकेचं ATM कार्ड मिळणार आहे का त्या बाईकडून? काय काय घेतेस? हे बघा, खूप पैसे मिळणार आहेत एवढं माहितीये मला. बरं, कळलं ना. मला ना काकूसाठी एक गंमत घ्यायची. गप ग, माझं झालंय सगळं, आता काय ते तुमच्यासाठी करा. मग ना आपण बाबांसाठी BP चेक करण्याचं डिव्हाइस घेऊया. हा दादा, तुम्ही सगळेच एकमेकांचा किती विचार करताय. मी फक्त माझा विचार केलाय. मला चांदीचे एथनिक दागिने हवे आणि मला पडद्यासाठी पैसे. काकू, लक्षात आहे ना मला बांगड्या घ्यायच्या? हो, मला काय वाटतं माहिती का, आपण संपदेसाठी एक सोन्याची खाणच विकत घेऊन देऊ. हो, चिडवतीला. संपदा, तुझ्यासाठी बांगड्या करायच्या. तिला कशाला बांगड्या करतेस?
त्यापेक्षा तूच एखादा छान दागिना कर. हे बघा, सगळ्यांसाठी सगळं घ्या, भरपूर पैसे मिळणार आहेत. आधी हे झालेले बॉक्सेस बाजूला करून ठेवायचे का? मला जरा मदत करा. चल रे, नील. बाबा त्याआधी आपण एक काम करू, या सगळ्या चिठ्ठ्यांचं ना फोटोज काढून बघू. हे बघ, या बॉक्स घ्या. त्याचा घे. नील दादा, बॉक्सेसच फोटो काढतोयस की आणखी कोणाचेच तरी? झालं, हिला सगळीकडे तेच दिसतं. तुला काही कळतं की नाही जरा? हा, अक्कल नसल्यासारखी वागू नको जरा. संपला. हे किती आगाऊपणा करते बघ. अरे हो, पण घरातल्या म्हातारीसारखी कटकट काय करते सारखी? हे म्हणता घरातली म्हातारी बाई पण कटकट करत नाही. हा, अजिबात कटकट करत नाही. म्हणूनच हे म्हणतात ती उठून आता आपल्यासाठी चहा पण आणणार आहे. चला चला आणा. अरे केव्हाच करून ठेवलाय मी तिथे झाकून. मग आण ना. आणते. नाही नाही आई, तुम्ही राहू द्या, मी घेऊन ये. पण संपदाताईची चिडचिड तुम्हाला कळत नाही या? महेश दादा नाहीये ना इथे, म्हणून चिडली आहे ती. नाही नाही, महेश नाहीये आणि नील आहे म्हणून चिडली आहे ती. कशाला टिंगल करतोयस तिची? मला काही त्याचं वाटत नाहीये. मला माहितीये माझा महेश कसा आहे. त्याला त्याच्या आई वडिलांची काळजी आहे म्हणून तो थांबलाय घरी त्यांना मदत करायला. सतत उठसूट त्याला सासरी यायला आवडत नाही. मला तर खूप आवडतं, पण कारण प्रेम आहे ना तुझं स्वानंदीवर. बोलल्या बाई. चला चला या. मला आधी देतेस? चला चहा घ्या बघू सगळे. हो हो घेतो. वा वा. तुला नको स्वानंदी चहा? बिस्किट आणायचंच ना. अगं बाई आणते. आणि तुला ग चहा? मी नंतर घेते. नाही नाही, हा घे हा घे. अहो आई नको, तुम्ही घ्या. अगं, घे हा, मी नंतर घेते. बघितलं ना दादा, किती काळजी आहे सुनांची ती. काय मी आणि तू अरे आउट ऑफ मार्केट झालो ना लग्न झाल्यापासून. त्यांचंच राज्य आहे. अरे मुली जन्मभरासाठी सासरी येतात रे. त्यांची काळजी सासू नाही करणार तर कोण करणार? अरे पण काय एवढं काय खरेदी करून आणलंय? काय ह्यावेळेला दिवाळीचा फराळ काय बाहेर ना आणणार काय? भाऊजी, अहो दिवाळीची खरेदी आहे. हा, रांगोळ्या आहेत, रंग आहेत. काकू, मोरपिशी आणि जांभळा आणलायस ना? हो कॉन्ट्रास्ट पण सांगितले होते, गुलाबी नारंगी. हो हो. अगं बाई सगळं आणलंय. आणि चकमक ती सुद्धा आणली आहे. आणि त्याला कलाभूत म्हणतात. चकमक काय? बोलल्या मास्तरीण बाई. संपे, भाषा चांगली असण्यात काही वाईट नाही आहे. आणि ज्या भाषेत आपण व्यक्त होतो ना ती चांगलीच असायला पाहिजे. चला खूप झाल्या गप्पा. फराळाची तयारी करायची आहे ना? तुम्ही सगळा फराळ घरीच करता? अनारसे पण? मला गरम अनारसे फार आवडतात. तुझ्या घरचा फराळ सुद्धा घरीच बनत असेल, तुझं लक्ष नसेल रे. हा. आणि ललिताबाई काही बाहेरून फराळ आणणाऱ्यातल्या नाहीयेत. हा, आणि आमची अनिता ना हे सगळं खूप छान करते. आम्ही आपल्या तिच्या असिस्टंट्स असतो. काहीतरी तर बहिणी. अगं हो, खरं तेच सांगते ती. तुझा अंदाज ना अगदी अचूक असतो बघ. उगाच आपला मला मान देत असतेस. अरे आमच्या अनिताच्या हाताला ना. गप्प बसा तुम्ही. तुम्हाला सरळ अनिता म्हणता येत नाही का? आमच्या अनिताला काय आहे? सगळे आहेत ना इकडे. हे काय तुमचं? काय झालं? कौतुक केलं मी तुझं. आता एक्सपोर्टर झालीस ना तू. तुम्ही गप्प बसा आधी. खरं आहे अनिता. अगं कसलाही गाजा वाजा न करता केवढं मोठं काम केलंयस तू. आता तू खऱ्या अर्थानं बिझनेस वुमन झाली आहेस. आणि मी तुझा अकाउंटंट. अशीच कामं करा, यश मिळवा. मला तरी आणखी काय हवंय रे? बरं फ्लाईट कितीची आहे? आणि कन्साइनमेंट घेऊन कोण जाणार आहे? अरे मी जाणार. काय आज दादाची गाडी बिघडली ना, त्यामुळे टेम्पो बुक केलाय. मी आणि दादा रिक्षाने जाणार. मग मी येऊ मदतीला? ए बाबा, तू नको मदत करूस. हा, आधी केलीस तेवढी मदत खूप झाली. नाहीतर ललिताबाई रागावतील आमच्यावर. आणि जावयाला फार असं कामाला लावू नये रे. नाही, आई नाही रागवणार. त्यांचा स्वभावच नाहीये तसा.
बघितलंस ना संपदे, असं असायला हवं बरं का सुनेनं. नाहीतर तू लग्नाच्या आधीपासूनच सासूच्या नावानं खडे पडतेस. सगळं आत नेऊन ठेव आणि त्या सानियापासून जग बसल्या बैठकीला सगळं फस्त करेल नाही तर ती. हो त्या आहेत कुठे, पुण्याला नाही का गेल्या त्या? अरे हो, लक्षातच नाही माझ्या. डोकं भरकटलंय नुसतं. 5 फळं आणायची बाकी आहेत आता फक्त. काळजी करू नका ताई साहेब, ती पण आहेत. बर, जा सगळं आत नेऊन ठेव. बर. काय झालं तुझं डोकं भरकटायला? काय झालं? काय बोलायचं, विचित्र माणसांची सोयरीक झाली. त्या देशपांड्यांकडच्या बायका दारोदार हिंडून चिवडा आणि लाडू विकतायत आणि पुरुष त्यांना थांबवण्याऐवजी त्यांना मदतच करतायत. कमाल या देशपांड्यांची. वसंतराव एवढ्या मोठ्या पदावर आहेत तरी घरात लाडू वळतात, तेही ऑर्डरचे. काय म्हणायचं याला? नशीब आपलं, दुसरं काय. पुढल्या वर्षी इंद्रनील घरोघरी चिवडा लाडू विकायला गेला नाही ना, म्हणजे मिळवलं. एखादा सरडा रंग बदलतो ना, त्यापेक्षा वेगाने रंग बदलतात ते देशपांडे. मोठा भाऊ बक्कळ पैसा खातोय तरी घरात बाईसारखे लाडू वळत बसतोय. धाकटा म्हणजे काय आनंदच आहे. वेंधळा आहे का दीडशण आहे तेच कळत नाही मला. हे देशपांडे ना वेड करून सोडणार आहेत आपल्याला. डोकं भरकटणार नाही तर काय. सगळ्यांनी मिळून केले म्हणून 150 किलोचे लाडू झाले हो. अगं सगळ्यांनी मदत करायलाच पाहिजे, घरचं काम आहे म्हणल्यानंतर. बरं, आता ते सगळे बॉक्सेस टेम्पो रिक्षामध्ये ठेवलेत, तुम्ही निघा. आम्हाला जागा आहे ना बसायला? हो ना, नेमकी गाडी आजच बिघडायला हवी होती. बरं आता बोलत बसू नका, निघा लवकर. हो, आता हा फोन कोणाचा आहे नेमका? हॅलो, हा बोल. काय कधी झालंय? बर ठीक आहे, मी निघतो. हो पोचतो. आता आधी निघू तर दे, मग पोचीन. हा ठीक आहे. काय झालं बाबा? काय झालं ते नाही सांगता येणार, पण मला आता लगेच निघावं लागेल, ऑफिसला जायला लागेल. अगोबाई, मग आता ह्यांच्या बरोबर कोण जाणार? मी आहे ना. तुम्ही कसे पण? काय झालं तुला? अगं अनिता करेल तो सगळं व्यवस्थित. हा बरं आई, मी निघतो, मला जायला लागेल, अर्जंट आहे. बर, संध्याकाळी पूजा करायची बरं का, आज धनत्रयोदशी आहे. हो हो, पोचीन मी वेळेवर. आता मी निघतो. आणि हे म्हणता पार्सल सगळं नीट पोचव. तू व्यवस्थित व्यवस्थित. चला पळतो. बाय बाय. काय पाहिजे यांची नोकरी, सणवार नाहीत, सुट्ट्या नाहीत, कधी फोन येतो आणि यांना जावं लागतं. देवा, माझे तर आता ना हातपायच गळलेत. काय झालं? मला काही झालं नाहीये. मग तुम्ही नीट जाऊ शकणार आहात ना तिथे? काळजी का करते? सगळं व्यवस्थित करीन ना मी. तू फक्त एक काम कर, एका कागदावरती सगळं लिहून दे. लिहिलंय. हे घे. हे बघ, इंटरनॅशनल फ्लाईट आहे, डोमेस्टिक नाही. टर्मिनल 2 वर जायचं. आणि हा कागद सांभाळून ठेव, याच्यावर फ्लाईट नंबर एव्हरीथिंग सगळं लिहून ठेवलंय. सगळं लक्षात आहे, सगळं व्यवस्थित होईल. नाही, हे बघा, तिथे तो माणूस उभा असेल, त्याला सगळे बॉक्सेस असे मोजून द्या तुम्ही. त्यावर तो तुम्हाला डुप्लिकेट रिसीट देईल आणि चेक देईल उरलेल्या रकमेचा. तो चेक आठवणीने घेऊन या तुम्ही. आणि हो, त्याचा नंबर इथे लिहिलाय, फ्लाईट नंबर लिहिलाय. जर तो माणूस तिथे भेटला नाही ना तुम्हाला तर फोन. हो हो हो, किती सांगतेस? काका, या सगळ्या सूचना पाळायच्या आहेत तुला. ती नाही सांगणार तर कोण सांगणार? हो, पण हे सगळं ऐकून नर्वस व्हायला होतंय ना. अरे देवा, आता नर्वस पण झालात तुम्ही, म्हणजे झालंच आता. बस मी निघतोय, उगाच देवाला बोलवू नकोस आता. हे म्हणता, फोन घेतलायस ना? फोन? अरे मोबाईल घेतला. पाहिलं तुम्ही? मी करतो व्यवस्थित सगळं, तू नको काळजी करू, मी जातो, आलो. देवा, सगळं नीट होऊ दे रे बाबा. नाही, हा काम करणार आहे म्हणून म्हटलं. बरं चला,
तुम्ही आटपा लवकर, संध्याकाळच्या पूजेची तयारी करायला हवी आहे ना. आजी रांगोळी पण काढायची आहे ना? हो हो, मी या दोघींना हाताशी घेते, तू रांगोळीची तयारी कर. हो हो देणार आहे, देणार. वा. ललिता, अगं धनत्रयोदशी आणि तुझ्या अंगावर दागिने नाहीत काही? काकू अगं आईच इतकी सुंदर आहे ना की तिला दागिन्यांची गरजच नाहीये. तीच आहे घरचा दागिना आहे. ग गोड बोलतोय. हा फराळ खा. आई शंकरपाळ्यात का दगड? हे बाजारातले आहेत का? हो का रे? नाही काही, मला असं वाटतं फराळ ना घरीच केला पाहिजे. स्वानंदीच्याकडे ना सगळा फराळ घरीच केलाय. त्यांच्या किचन मधून इतका खमंग वास येत होता ना. आपल्याकडे पण पाठवणार आहेत सगळे डबे. देवाला नैवेद्य दाखवून झाला की. तू टेस्ट कर, तुलाही आवडेल. अरे जोपर्यंत हिच्या हातात कारभार होता तोपर्यंत केलं तिने. आता मोठ्या सुनबाई घरच्या कारभारीण झालेल्या आहेत. मी करणारच होते, पण आई म्हणाल्या. असू दे ग निलिमा, सण झाला ना साजरा, बस झालं मग. वहिनी तू नको मनाला लावून घेऊस, तुझा बिझनेस नवीनच आहे ना. तरी पण तू खूप करतेस घरासाठी. पुढल्या वर्षी धाकट्या सुनबाई येत आहेत. बघू त्या काय दिवे लावतायत. ती दिवे नाही, ती कंदील लावणार आहे. बघ तू. नॉट रिचेबल. अगं काय झालंय, का नाही लागत आहे फोन? नाही माही, अगं पण एअरपोर्टवर तर सगळीकडे रेंज असते. मग अगं मग का होतंय असं? नाही, त्यांचाच फोन असेल. हॅलो, मला अनिता देशपांडेशी बोलायचंय. हो, मी अनिता देशपांडे बोलते. आपण? अहो, माझीच ऑर्डर आहे. तुमची यजमान लाडवांची कन्साइनमेंट घेऊन येणार होते ना? हो हो. माझा माणूस केव्हाची वाट पाहतोय. तुमचं चेक आहे त्याच्याकडे, बुकिंगचे पैसे पण भरलेत मी, पण पार्सलचा पत्ता नाही अजून. नाही, मला माहिती आहे. हे बघा, ते निघाले, ते पोहोचतील तिथे. तुम्ही तुमच्या माणसाला 1 मिनिटं थांबायला सांगता का? अहो, तिथे आपला कायदा चालत नाही. 5 मिनिटात ते लोक कार्गोचं गेट बंद करतील. त्याआधी तुमचं पार्सल यायला पाहिजे. हे बघा, ते ना पार्सलच द्यायला निघाले, तर तुम्ही ना अगदी 2 मिनिटं थांबा, ते पोहोचतील तिथे. हॅलो हॅलो हॅलो. वहिनी, मी प्राध्यापक हेमंत देशपांडे बोलतोय. सारखा फोन करून करून माझ्या मोबाईलची बॅटरी संपवली. किती सूचना तुम्हा लोकांच्या. भाऊजी, पण तुम्ही आहात कुठे? मला द्या फोन, द्या मला. हॅलो, अहो तुम्ही कुठे आहात? तो माणूस तिथे पोहोचलाय. 5 मिनिटात गेट बंद करतायत कार्गोचा. केव्हाची फोन करते मी. खोटं बोलतोय तो माणूस अनिता. अगं अर्ध्या तासापासून डोमेस्टिक कार्गोच्या गेटवर उभा आहे मी. होय, काय बोलताय तुम्ही? मी काय सांगत होते तुम्हाला? डोमेस्टिक फ्लाइट नाहीये, इंटरनॅशनल कार्गोला जायचंय. तुम्हाला कळत कसं नाही? टर्मिनल 2 ला थांबलाय तो. हो का? भलतीकडे आलोय का? म्हणजे मी 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 लगेच जातो तिकडे. इथे जवळच आहे. तू त्या माणसाला फोन करून सांगून ठेवतोस. हा, मी निघतो. तुम्ही पटकन जा, मी त्याला फोन करते. हा हा. हॅलो हॅलो हॅलो, मी अनिता देशपांडे बोलते. आमचे हे तिथे पोहोचतायत. तुम्ही 5 मिनिटं थांबा, ते पोहोचतायत तिथे. आता काय उपयोग नाही, कार्गोचा गेट बंद झालाय. हो, असं काय करताय तुम्ही? तुम्ही सांगा ना त्यांना विनंती करा. त्यांना सांगा 2 मिनिटात आमचा माणूस पोहोचतोय. असं नका करू. अहो बाई, आमच्या मॅडम भयंकर चिडल्यात. त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली आहे.
तुमच्या माणसाला सांगा लाडू घेऊन जा घरी. अनिता, अगं काय झालंय? हॅलो हॅलो अनिता, तुम्ही परत या. ऑर्डर कॅन्सल झाली. हा